नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। वाढत्या गोवंश तस्करीवर पोलीस अधीक्षकांचे ताशेरे, स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 10 आरोपींना अटक। सिटी न्यूज सुपरफास्ट बातमीचा इम्पॅक्ट, पोलीस कर्मचारी शिवम दुबे तडकाफडकी निलंबित। जीएसटी अधिकाऱ्याला लाच देणारा व्यापारी एसीबीच्या जाळ्यात, व्यापाऱ्याविरुद्ध खामगावात गुन्हा दाखल। लोकसभेपूर्वी अकोला पश्चिम निवडणूक होण्याची शक्यता, अधिकृत घोषणा नाही। बाळापूर तालुक्यातील कवठा गावात वासरावर बिबट्याचा हल्ला, वन विभागाने दखल घेण्याची गरज। आता सविस्तर बातम्या। अकोला जिल्ह्यात वाढत्या गोवंश चोरी आणि तस्करीवर पोलीस अधीक्षकांनी ताशेरे ओढल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गोवंश तस्करांना अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जनावर चोरीची तपास केला। 10 आरोपी ताब्यात घेत 4 4 व्हीलरसह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीवर बुधवारी ताशेरे ओढल्यानंतर आज गोवंश तस्करी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करांना अटक केली आहे। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी आणि चोरीच्या घटना वाढल्या होत्या, त्या आता उघडकीस येतील। जिल्ह्यातील ग्रामीण भागातून जनावरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। शेतकऱ्यांच्या घरासमोरील शेडमधून बांधून ठेवलेले गोवंश आलिशान गाडीच्या सहाय्याने गोवंश तस्कर चोरी करत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या। एवढेच काय, गोरक्षण संस्थांमधूनही गोवंश चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या। त्यामुळे गोवंश चोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले होते। याबाबत पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत आज गोवंश चोरी व तस्करी प्रकरणातील आरोपींना अटक केली। या प्रकरणात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जनावर चोरीची फार चांगली कामगिरी तर पार पाडलेली आहे। आपण साधारणतः जिल्ह्यामध्ये जी जनावर चोरीची गुन्हे दाखल होत होती त्यातील 10 आरोपी आज आपण ताब्यात घेतलेले आहेत। त्यांच्याकडून 4 4 व्हीलर, 4 2 व्हीलर आणि त्याचबरोबर साधारणतः 3.5 लाख रुपये कॅश इतक्या प्रमाणामध्ये तो मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणखीन आरोपींकडून माहिती घेणं चालू आहे आणि याच्यामध्ये तपासामध्ये आणखीन गुन्हेगार आणि आणखीन मुद्देमाल हे निष्पन्न होईल। साधारणतः जिल्ह्यातील आत्तापर्यंतची 13 गुन्हे हे आरोपींनी कबूल केलेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याकडून जनावर चोरी झालेली होती। तर आम्हाला आता याच्यामध्ये आणखीन तपासामध्ये अपेक्षित आहे जास्त गुन्हे उघडकीस येतील आणि मुद्देमाल पण हस्तगत केला जाईल। सिटी न्यूज सुपरफास्टने बातमी प्रकाशित करता शिवम दुबे याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले असून तो फरार झाल्याची माहिती आहे। त्याच्या कृत्यामुळे त्याला बडतर्फ करण्याची गरज समाजातून व पोलीस दलातून होत आहे। स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी असलेल्या शिवमला फरार करणाऱ्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याचा शोध पोलीस घेतील काय, असा प्रश्न विचारला जात आहे। शिवम दुबे या पोलीस कर्मचाऱ्यावर अकोट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून सध्या दुबे फरार आहे। याबाबत त्याने काळ्या कृत्यात वापरलेली काळ्या फिल्मच्या सर्व गाड्या जप्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। इतकेच नव्हे तर शिवम दुबेला साथ देणाऱ्या मित्रांची कुंडली पोलीस काढतील का, अशी विचारणा होत आहे। या घटनेनंतर पोलीस दलात चांगलीच खळबळ माजली असून पोलीस दलात स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे। महिला आयोगाने या सर्व प्रकरणात त्वरित लक्ष देण्याची गरज असून तक्रारकर्त्या महिलेला विषबाधा कशी झाली, तिच्या जीवाला धोका कोणी निर्माण केला याची देखील चौकशी होण्याची गरज आहे। लाच घेणारा व देणारा दोन्हीही गुन्हेगार असतात। केवळ लाच घेणारे शिकार ठरतात असे नाही, तर लाच देणारा सुद्धा शिकार होऊ शकतो। असाच काहीचा प्रकार खामगावात घडला। जीएसटी कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना 2.5 लाख रुपयांची लाच देणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले। या प्रकरणी व्यापाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच देताना रंगेहात पकडले। 1.5 लाख कोटी रुपयांचा सदर भ्रष्टाचार आहे आणि सदर कारवाईमध्ये आपण अनधिकृतपणे आपल्याला मला माहित पाहिजे बा कोण आहे, म्हणजे
कशाची कारवाई करायची ते थोडंसं मला माहीत असतं तर आपलं. मी तुम्हाला विचारलं, तुम्हाला कोणी पाठवलं ना इंटरफेअर करा, विचारलं होतं करेक्ट, तरी तुम्ही इंटरफेअर करणं चालू ठेवलं. त्यानंतर भोपळेचा फोन लावून मध्ये गेला आणि त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करून शासकीय कारवाई डीजी ऑफिसच्या आदेशाने चालू असते. एक मिनिट डीजी ऑफिसच्या मला तर माहित आहे डीजी मी तुम्हाला कल्पना दिली होती ना, ते माझ्या कॅबिन मध्ये आहेत ना, माझ्या कॅबिन मध्ये आहेत ना, ते मला माझ्या कॅबिन मध्ये आहेत ना. म्हणजे कोण आहे मला माहितच नाही. किती लाच घेतली आरोपीकडून? चला या, चला या, मूव जय हिंद. शिरसाट या. साहेब काय सांगाल तुम्ही? साहेबांनी जे तुमच्यावर आरोप केलेले आहे त्यावर काय सांगाल? शासकीय कार्यालय इथं कोण आलं असतात ना, अधिकाऱ्याला माहीत पाहिजे. नाही, साहेबांनी असं सांगितलंय की बा डीजी साहेबांचे आदेश होते, डीजी साहेबांच्या आदेशांवरती कारवाई सुरू असलेली तुम्हाला माहिती होती. तुमच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे साहेब, काय सांगाल? एका जीएसटी कमिशनरने आरोप केलेला आहे. काम आहे मला काय तो दादा बुम करणार मलकापूर येथील व्यापारी प्रवीण मदनलाल अग्रवाल यांना 20 डिसेंबर रोजी खामगावच्या जीएसटी कार्यालयात लाच देताना रंगेहात पकडण्यात आले. विशेष म्हणजे जालना अँटी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली. मलकापूरला प्रवीण अग्रवालची बजरंग इंडस्ट्रीज दाल मिल आहे. 2017-18 वित्तीय वर्षाचा 2,77,00,000 रुपयांचा कंपनीचा टॅक्स अग्रवाल यांनी थकवला होता. याबाबत व्याजासह 2,94,00,000 रुपये अग्रवालकडून जीएसटी कार्यालयाला वसूल करायचे होते. टॅक्सचा भरणा न केल्याने जीएसटी कार्यालयाकडून मालमत्ता जप्तीची फायनल ऑर्डर काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अग्रवाल यांनी जीएसटी सह आयुक्तांना 3 लाख रुपये लाच घेऊन प्रकरण नील करण्यासाठी तगादा लावला होता. या प्रकरणी जीएसटी आयुक्तांनी थेट जालना अँटी करप्शन ब्युरोला तक्रार केली. अँटी करप्शनने सापळा रचत 2.5 लाख रुपये घेऊन कार्यालयात पोहोचलेल्या प्रवीण अग्रवालला रंगेहात पकडले. या प्रकरणी आरोपी प्रवीण अग्रवाल विरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लाच देणाराही गुन्हेगार असतो हे या माध्यमातून सिद्ध झाले आहे. अकोला लोकसभा निवडणुकीच्या वेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आल्यास प्रशासनाची अडचण होऊ शकते. अशा वेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. पण याविषयी कुठलेही आदेश प्रशासनाला प्राप्त नाहीत. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी अधिकृतपणे याविषयी भाष्य करण्यास तयार नाहीत. प्रशासकीय पातळीवर अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी हळूहळू सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणेनंतर लगेच ही निवडणूक होण्याची शक्यता वाढली आहे. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघाची निवडणूक केव्हा असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. पण या निवडणुकीने अकोल्यातील राजकीय वातावरणात जोरदार चर्चा असून उमेदवारांच्या नावाची देखील चर्चा रंगली आहे. आमदार शर्मा परिवारातील सदस्याला या निवडणुकीत उभे करत पुढील सार्वत्रिक निवडणुकीत दुसऱ्याच उमेदवाराला उमेदवारी देण्याचा कल आहे. पण असा पायंडा पक्षीय पातळीवर टाळण्याकडे वरिष्ठांचा कल असून त्यामागे अनेक कारणे आहेत. बाळापूर तालुक्यातील कवठा गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली. गावालगत मन नदीकाठी स्मशानभूमी जवळील गोठ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले. परिसरात बिबट्या असण्याची शक्यता असून बिबट्याला त्वरित जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बाळापूर तालुक्यात काही भागामध्ये बिबट्या वावरत असल्याच्या घटना घडत असल्याबाबत बोलले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली असताना वन विभागाने मात्र अद्याप बिबट्याला जेरबंद करून परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही. अशातच महिनाभरापूर्वी कवठा गावात बिबट्याचे ठसे आढळून आले असताना कवठा गावातील रहिवासी रमेश तायडे यांचे मन नदीकाठी असलेल्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला चढविल्यामुळे वासरू जागेवरच ठार झाले. घटनेची माहिती वन विभागाला दिली असता वन विभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी पाहणी करीत पंचनामा करून बिबट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र वासराचे शवविच्छेदन केल्यावर हल्ला करणारा प्राणी कोणता होता याचा शोध लावता येईल असे गावकऱ्यांना सांगितले. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता
वन विभागाला त्वरित कळवावे असे आवाहन केले आहे. अकोला शहरातील संगीतप्रेमींसाठी भव्य रॉक ऑन लाईव्ह म्युझिकल कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. मिस्टिक इव्हेंट्स तर्फे 23 डिसेंबर रोजी अकोला रिधोरा रोडवरील द ग्रँड जलसा येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण प्रसिद्ध गायक असित त्रिपाठी, राणी इंद्राणी शर्मा आणि इतर प्रसिद्ध कलाकार असतील. जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. या निमित्त प्रसिद्ध गायकांचा कार्यक्रम आयोजित करणे म्हणजेच एक मेजवानी असते. तरुणांमध्ये लाईव्ह म्युझिकल कॉन्सर्टचे विशेष आकर्षण आणि संगीताकडे लोकांची वाढती आवड लक्षात घेऊन मिस्टिक्स इव्हेंट्सने रॉक ऑन इव्हेंटचे आयोजन केले आहे. मिस्टिक इव्हेंट्सची स्थापना अकोला शहरात एकता अग्रवाल, कीर्ती टाटिया, शुभांगी ठाकरे, तेजल मेहता आणि वंदना अग्रवाल या 5 व्यावसायिक महिलांनी केली आहे. हा कार्यक्रम संपूर्णपणे महिलांनी आयोजित केला आहे आणि शहरातील अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. महिला व्यावसायिकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सर्वांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्रमात असित त्रिपाठी, राणी इंद्राणी शर्मा, रशीद खान, गोपाल तिवारी, राहुल शर्मा यासारख्या प्रसिद्ध कलाकारांच्या गाण्यांचा आणि संगीताचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे. कार्यक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग महिला, बालकल्याण आणि दिव्यांगासाठीच्या सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची तिकिटे शहरातील विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच बुक माय शो आणि इतर प्लॅटफॉर्मवर तिकिटे उपलब्ध आहेत. या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून निवारण अपॅरल, सनशाईन इंजिनिअरिंग, विठ्ठल ऑइल असून चॅनल पार्टनर RRC नेटवर्क महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. हेलो अकोलाकर, मैं तेजल मेहता मिस्टिक इवेंट्स कंपनी से आपके लिए पहली बार अकोला में लेके आ रहे हैं हम लोग एक धड़ाकेदार धमाकेदार प्रोग्राम रॉक ऑन म्यूजिकल नाइट. ये है 23 दिसंबर को जलसा, ग्रैंड जलसा रिधोरा में और समय है 6 से 10. इस इवेंट के थ्रू हम अकोला के लिए एक नई चीज लेके आए हैं. हमारी जो ये कंपनी है मिस्टिक इवेंट्स, ये आपके लिए ऐसे ही धमाकेदार प्रोग्राम्स लेके आएगी इन फ्यूचर. ये हमारा लॉन्चिंग इवेंट है, कॉन्सर्ट है, म्यूजिकल कॉन्सर्ट, जिसमें बॉलीवुड सिंगर आएंगे आपको नचाने के लिए, गाने के लिए, और आप उनके साथ गुनगुनाएंगे और नाचेंगे. आप सभी से मेरा निवेदन है कि आप इस प्रोग्राम में सभी को साथ में लेके आए. चाहे बड़े हो चाहे यंगस्टर्स हो, हर कोई वहां आके धूम मचाएगा, एंजॉय करेगा. इसकी गारंटी हमारी है. आप जरूर से आइए. धन्यवाद. हेलो अकोलाकर्स, हम मिस्टिक इवेंट से, मैं मिसेस कीर्ति तातिया बोल रही हूँ. मैं आप सबसे रिक्वेस्ट कर रही हूँ कि हम एक बहुत शानदार प्रोग्राम लेकर आ रहे हैं, रॉक ऑन म्यूजिकल नाइट, जो बच्चे से लेके बड़ों तक सबके लिए है. और इसके लिए आपको रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप सब आइए, इसका आनंद लीजिए, क्योंकि इसमें बॉलीवुड के सिंगर असित त्रिपाठी एंड रानी इंद्राणी शर्मा, ये दोनों भी आ रहे हैं. साथ में उनके को स्टार्स आ रहे हैं. और ये जलसा में रात को 6 से 10 बजे तक है और इसमें आप सबको आना है. इसकी पासेस बहुत जल्द जा रही है. आप अपनी पासेस बुक कीजिए एंड एंजॉय द नाइट विद द 31 दिसंबर ऑल्सो. तो आप सब शान से आइए, एंजॉय कीजिए, हमारे साथ रॉक कीजिए, नाचिए, गाइए, सब कुछ. वेटिंग फॉर यू गाइस. बाय बाय अकोलाकर. बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी मोटरसायकल चोरींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अनेकांच्या मोटरसायकली बाजारपेठ व घरासमोरूनही चोरी केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे बुलढाणा पोलीस याबाबत सतर्क झाले होते. याबाबत ठाणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 42 दुचाकींसह 21 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. बुलढाणा जिल्ह्यातील दुचाकीच्या मोठ्या घटना उघडकीस आल्या असून आरोपींकडून एकूण 42 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये बुलढाण्यासह जळगाव, नाशिक आणि मध्य प्रदेशातील दुचाकींचा समावेश आहे. या प्रकरणी 4ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर जळगाव जामोद पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाला गोपनीय खबऱ्यांकडून मोताळा परिसरात
विना कागदपत्रांची दुचाकी विक्री करण्यासाठी एक जण फिरत असल्याची माहिती मिळाली। यावरून पोलिसांनी सापळा रचत 4 आरोपींना अटक केली। या प्रकरणी महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा, जळगाव, खान्देश, नाशिक तसेच मध्य प्रदेशातील 16 दुचाकींचा समावेश आहे। 7 दुचाकींच्या कागदपत्रांवरील नोंदीची तपासणी सुरू आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। अकोला महान रोडवरील टिटवा फाट्याजवळ पाणीपुरवठा करणाऱ्या वॉलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे। वॉल खराब झाल्यामुळे भर रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया जात आहे। वॉलमधील पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यावरही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। महान रोडवर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाण्याचे फवारे उडत असून यामुळे रस्त्याने जाणारे 4 चाकी वाहन चालक पाण्याच्या फवाऱ्याखाली आपल्या गाड्या स्वच्छ करत असल्याचे चित्र दिसत आहे। याबाबत मात्र संबंधित विभागाने कुठलीही दखल घेतली नसून पिण्याचे लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे याचा परिणाम अकोला शहरातील पाणी पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर मोठे वॉल बसवण्यात आले असून त्यापैकी टिटवा फाट्याजवळील वॉल लिकेज झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असताना संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत। अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची अनेक दिवसांपासून दुर्दशा झालेली होती। मात्र बस स्थानकाचा कायापालट होत असल्याने बस स्थानकावर रंगरंगोटी करण्यात आली असून बस स्थानकावरील भिंती यामुळे बोलक्या झाल्या आहेत। बस स्थानकावर होत असलेल्या रंगरंगोटी व चित्रांमुळे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत। स्मार्ट व स्वच्छ बस स्थानक प्रकल्पाच्या माध्यमातून बस स्थानकाच्या भिंती रंगवण्यात येत असून भिंतीवर विविध चित्रे रेखाटण्यात येत आहेत। यावेळी जिल्ह्यातील ऐतिहासिक नरनाळा किल्ल्याच्या मुख्यद्वाराचा देखावा तसेच स्वच्छतेचे संदेश देणारी चित्रे व विविध रंगरंगोटीमुळे अकोला बस स्थानकाचे रूप पालटले असून स्मार्ट बस स्थानक म्हणून अकोला बस स्थानकावर सुरू असलेल्या कामांचे प्रवासी कौतुक करीत आहेत। मात्र अजूनही बस स्थानकावर अनेक समस्या असून केवळ रंगरंगोटी नव्हे तर प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे। करूया चांद्यापासून बांधा एक महान राष्ट्र महाराष्ट्र संकल्पनेतून जय हिंद लोक चळवळीच्या संदर्भात विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतीच अकोला जिल्ह्याला भेट दिली। सुदृढ समाजाच्या निर्मितीचा ध्येय घेऊन आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्यामध्ये बैठक पार पडली। महिला सबलीकरण, आरोग्य, शेती, पर्यावरण, सुदृढ ग्राम, शहर, रोजगार या विविध विषयावर जय हिंद लोक चळवळ काम करीत असून हे निर्मितीचा कार्य पुढे नेण्याचा संकल्प घेऊन आमदार सत्यजित तांबे यांनी विदर्भ दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला असता अकोल्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते। RRC नेटवर्कच्या चॅनलवरती सध्या तुम्ही आहात, जे अकोल्याचं पश्चिम विदर्भातील अग्रगण्य असं चॅनल आहे। युवकांसाठी नेहमीच तुमचा प्रयत्न असतो। या दौऱ्याचं विशेष उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट असं म्हणजे भेटायला काही उद्दिष्ट असावं लागतं असं मला वाटत नाही। मी नागपूरच्या अधिवेशनाच्या नंतर आज शनिवार रविवार सुट्टी होती, तर माझे जे जुने सहकारी आहे गेले 20-20 वर्ष माझ्याबरोबर ज्यांनी विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलं, युवक संघटनांमध्ये काम केलं, त्यांना भेटण्यासाठी आणि त्याचबरोबर जय हिंद लोक चळवळ ही जी एक संघटना आम्ही सुरू केलेली आहे त्या संघटनेच्या माध्यमातून जे जे कामं आता भविष्यात करायची त्याची चर्चा करण्यासाठी म्हणून मी आज अमरावतीला गेलो होतो, आज अकोल्याला जाणार आहे आणि इथून पुढे बुलढाण्याला जाणार आहे। म्हणजे विदर्भ दौरा हा असणार आहे? हो, मागच्या शनिवार रविवारी मी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली इथे केलं। आता विदर्भ हे आहे, परत पुढच्या आठवड्यामध्ये भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जाण्याचा माझा प्रयत्न आहे। दादा, तुम्ही अपक्ष आमदार म्हणून आहात आणि जय हिंद लोक चळवळविषयी बरेच अशी युवक युवती आहे की यांना जर याच्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर एक संभ्रम असतो की राजकारणात आपण जातोय का, तर याविषयी काय सांगाल? नेमकं जय हिंद लोक चळवळ म्हणजे काय? जय हिंद लोक चळवळ जी आहे ती एक युवकांचीच असे नव्हे तर सगळ्याच समाजातील घटकांना बरोबर घेऊन चालणारी संघटना आहे। आणि राजकारण म्हणून जरी मी अपक्ष असलो तरी माझ्याबरोबर काम करणारे सगळ्या पक्षाचे लोक आहेत, सगळ्या विचारधारेचे लोक माझ्यासोबत काम करतात आणि कुठलीही विचारधारा आणि कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते हे एक जर आपल्याला चांगल्या समाजाचं काम करायचं असेल तर अस्पृश्य असत नसतात आणि म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्यासाठीचा हा एक प्लॅटफॉर्म आहे
तर ज्या युवकांना युवतींना आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि ते सामाजिक काम असेल किंवा राजकीय काम असेल त्या सगळ्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून जय हिंद आहे. आणि सरते शेवटी युवकांना युवतींना काय संदेश द्याल या माध्यमातून? हाच सल्ला आहे की आता या देशाचं भविष्य आपण जर म्हणतो की युवक आहे युवती आहे तर हा युवक युवती हा विचारी असला पाहिजे, त्याने चांगला विचार केला पाहिजे आणि काय चांगलं आहे काय वाईट आहे ह्याचं त्याला पारख असली पाहिजे. राजकीय साक्षरता त्याला असली पाहिजे. कोणाच्या पाठीमागं आपण उभं राहतो ते त्याला कळालं पाहिजे, कोणाला निवडून देतो हे त्याला कळालं पाहिजे. आणि जोपर्यंत ते हा समाज जागा होत नाही आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून देत नाही तोपर्यंत देशामध्ये जे अपेक्षित आपल्याला काम आहे ते होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्यांनी हातात हे घ्यावं आणि चांगले लोकांना पुढं करावं असा हा उद्देश आहे. खूप खूप धन्यवाद दादा. आणि नवीन वर्ष सुरू होत आहे. RRC नेटवर्कच्या दर्शकांना तुमच्यातर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. RRC नेटवर्कच्या सर्व दर्शकांना माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने 25 तारखेला होणाऱ्या ख्रिसमसच्या आणि 31 डिसेंबरला सुरू होणाऱ्या म्हणजे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. 2023 हे अत्यंत चांगलं वर्ष माझ्यासाठी होतं आणि आपल्यासाठी गेलंच असेल. 2024 हे अजून चांगलं जावं अशी सदिच्छा देतो. खूप खूप धन्यवाद दादा. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. वाढत्या गोवंश तस्करीवर पोलीस अधीक्षकांचे ताशेरे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 10 आरोपींना अटक. सिटी न्यूज सुपरफास्ट बातमीचा इम्पॅक्ट. पोलीस कर्मचारी शिवम दुबे तडकाफडकी निलंबित. GST अधिकाऱ्याला लाच देणारा व्यापारी ACBच्या जाळ्यात. व्यापाऱ्याविरुद्ध खामगावात गुन्हा दाखल. लोकसभेपूर्वी अकोला पश्चिम निवडणूक होण्याची शक्यता. अधिकृत घोषणा नाही. बाळापूर तालुक्यातील कवठा गावात वासरावर बिबट्याचा हल्ला. वन विभागाने दखल घेण्याची गरज. बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.